मुलीला लाडानं कौतुकानं वाढवायची आणि लग्न या संज्ञेनं दुसऱ्याला द्यायची। रूढी परंपरा व नैसर्गिक न्यायाने खरी व योग्य असलेली ही बाब हुंड्याच्या कोलदांड्याने बदनाम झाली आहे। काळ कोणताही असो, जात धर्म कोणताही असो, मुलीचे लग्न होण्याच्या या प्रक्रियेत आई वडील दमछाक होऊन जातात। अशाच एका विठाईची साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कथा जिव्हाळा जिव्हाळा जिव्हाळा। पहाट झाली होती। बाहेर श्रावणातील रिमझिम रेशीम पाऊस अंगणात नाचत होता। पहाटेचा प्रकाश, वारा आणि पाऊस एकत्र झाले होते। बाळा पाटलाच्या घरात गडबड झाली होती। त्याची थोरली लेक विठाबाई प्रथमच आज सासरी निघाली होती। विठाबाई आवरावर करत होती आणि तिची 4 धाकटी भावंडं तिच्या पायात घुटमळत होती। आईच्या हृदयाला पीळ पडला होता। जन्मती कन्यकेला 12 वर्ष सांभाळली, वाढवली आणि ती लोकांची होऊन परक्या घरी निघाली याचं आईला दुःख झालं होतं। ती वरचेवर डोळ्याला पदर लावित होती आणि आसवं दडवून रडत होती। विठाबाई आज जाणार, ती परत कधी येणार याचा बाळा पाटील मनात विचार करीत होता आणि मुलीचा जन्म वाईट असे तो स्वतःला सांगत होता। आणि मध्येच उठून तो घरात जात होता आणि विठाच्या आईचे ते भरलेले डोळे पाहून स्वतः डोळे वटारीत होता आणि सोप्यात येऊन आपणही डोळे चोळीत होता। विठाबाई आईबापाची लाडकी लेक। ती तरुण होती तशी देखणी होती आणि पोरगी नेटकी झाली म्हणून बाळा पाटणानं गेल्या वैशाखात तिच्या लग्नाची घाई केली होती। ढोलगं दोन्ही बाजूनं वाजतं अशी त्याची अवस्था झाली होती। विठाबाईला मागणी येत होती, पण हुंड्याचा कोलदांडा घालीत तोंडाला येईल तो आकडा बाळा पाटलाच्या तोंडावर फेकीत होती। विठाचं रूप, गुण, तरुणपण याचा कोणी विचारच करीत नव्हतं। अनेक शहाण्यांनी सल्ला दिला, बाळा पाटील हातचं सोडून पळत्याच्या पाठी पळू नका, येईल ते पाहुणा पाठवा आणि पोरीवर 5 तांदूळ टाकून मोकळं व्हावं। तर अनेक दुसरे म्हणत, ते का, पोरीच्या वयाला रूपाला गुणाला साजेल असा पाहुणा बघा, पोरगी काय पळून जात नाही। आणि यात बाळा पाटील गांगरला होता। त्याच्या जन्माचं ढोलगं झालं होतं। येणाऱ्या पाहुण्यांची त्याला भयंकर भीती वाटत होती। धरावं तर चावतं आणि सोडावं तर पळतं अशी त्याची अवस्था झाली होती। चैत्र निघाला। वैशाखात होणारी लग्न चैत्रात ठरू लागली। जिकडे तिकडे ठराव भराव होऊ लागले, साखरपुडे होऊ लागले, सुपाऱ्या फुटू लागल्या आणि तिथी ठरू लागल्या। बाळा पाटील स्वस्थ नव्हता। तोही 4 गावं फिरून विठाईला जागा पाहत होता। त्याचे पाहुणेही दोऱ्याला दोरा जुळवीत होते। त्या सर्वांनी यंदा विठाचं लग्न करायचं असा पण केला होता। अर्धा चैत्र सरला आणि एक मागणं आलं। पाहुण्यांनी सोपा भरला। नवरा मुलगा स्वतःच घरला आला होता। त्याला पाहून बाळाला आनंद झाला। विठाच्या आईनं जावई पसंत केला। नवरदेवाला मुलगी पास झाली आणि पुढील बोलण्याची वाट मोकळी झाली। एक पाहुणा ठासून म्हणाला, मंडळी, ह्या तिळा तांदळाच्या गाठी आहेत त्या चुकणार नाही त्या। आम्ही तुम्हाला हुंडा म्हणून पै मागणार नाही आणि काहीच दडपूनही ठेवणार नाही। हो हो, तेच बोला। सोप्यात गलका वाढला आणि पाहुणा म्हणाला, आमच्या मुलाचं लगीन झालेलं आहे। त्याची पहिली बायको मरून 2 वर्ष झाली। आता घरात एक 3 वर्षाचा मुलगा आहे। हे ऐकून सोप्यात चलबिल झाली। बोलके शहाणे एकमेकाकडे पाहू लागले। काहींनी डोळे मिचकावले आणि एक म्हणाला, मग पाहुणं नवरा नवरी पाहिजे का ते? आईच्या पोराला दोन्ही बी। एक पाहुणा म्हणाला, नवऱ्याला बायको पाहिजे आणि मुलाला आई पाहिजे। बोला, ते कसं जमणार? एक गुरकावून म्हणाला, एक परी सवत परवडली, पण सवतीचं मूल परवडत नाही, हे विसरू नका। तोच दुसरा आवाज निघाला,
उगाच बजबजपुरी करू नका. जमतंय तर जमवून टाका. नका एवढं मूल काय करतंय. लगेच सोप्यात गावकऱ्यांच्या आपापसात 2 फळ्या पडल्या. दोन्ही बाजूनी लोक 2 तट करून बोलू लागले. मधी बाळा पाटील गोंधळून गेला. तो मनात म्हणत होता, नवरा मुलगा चांगला आहे. त्याचं 3 वर्षाचं मूल आहे. ते माझ्या विठाईला काय करतंय. शिवाय माझी लेक गुणी आहे. भावंडांना कसा जीव लावायचा हे तिला कळतंय. परंतु विठाईच्या आईला हे काही पटत नव्हतं. जिनं आईचं सुख कधीच अनुभवलं नाही ती आई कशी होणार अशी ती स्वतःला विचारत होती. पण एक तट जिद्दीला पडला होता. विठाला त्या घरात खुशाल द्यावी असा त्यांनी हट्टच घेतला होता. आणि विठा विचारमग्न होती. ती एकाच दिवशी पत्नी आणि आई होऊन त्या घरात जाणार होती. आणि पुढं काय हा प्रश्न तिच्या पुढे होता. एका जागी बसून आपल्या पुढील आयुष्याचा ती विचार करीत होती. ते मूल कसलं असेल. त्यानं आईचं तोंड पाहिलं नाही. ते पोरकं आहे आणि त्याला आईची निकड असेल. जर सर्वच मुलींनी एक मूल म्हणून लग्नाला नकार दिला तर त्याला आई कशी मिळणार. शेवटी बोलण्याला प्रारंभ झाला. शब्दांना वाचा फोडली आणि विठाबाईचं लग्न ठरू लागलं. बाळा पाटलाचा प्रत्येक शब्द पाहुण्यांनी झेलला. विठाईला दागिनं केलंय. बाळा पाटील कणत म्हणाला, नवऱ्या मुलाचं एक लगीन झालं तसं माझ्या मुलीचं झालेलं नाही. तेव्हा जसं लगीन व्हायचं तसंच हे झालं पाहिजे. लगीन काय पुन्हा पुन्हा करायचं नसतं. आणि पाहुण्यानं मंजूर केलं. सुपारी फुटली. साखरपुडा झाला. वैशाखातल्या पहिल्याच तिथीला विठाबाईवर तांदूळ पडले आणि खरंच त्या दिवशी ती पत्नी झाली आणि एका मुलाची आईसुद्धा झाली. ज्येष्ठ आणि आषाढ 2 महिने विठाबाई माहेरीच होती. 2 महिने ती त्या मुलाचाच विचार करीत होती. आज ती सासरी निघाली होती. बांधाबांध आवरत होती. ती सासरी जायला उत्सुक होती. नकळत तिच्या हृदयात एक ओढ उठली. ती त्या मुलाला कल्पनेनं पाहत होती. विठाबाईची तयारी झाली. ती आधीच जाऊन आयाबायांना बोलवून आली. मग तिनं आपली छोटी छोटी भावंडं जवळ घेतली. तेव्हा तिला बडबडून आलं. डोळं अश्रू ढाळू लागले. ओठ थरथरू लागले. काहीतरी बोलावं असा ती यत्न करू लागली. परंतु ओठावर शब्द ठरत नव्हते. विठाची ती अवस्था पाहून आईच्या काळजाचा कडेलोट झाला. तिनं आवेगानं विठाबाईला मिठी मारली. सकाळीच घरात रडारड सुरू झाली. तेव्हा बाळा पाटील घरात गेला. भारावलेल्या कंठानं म्हणाला, हे काय लावलंय. लेक पहिल्याच दिवशी सासरी जातीया, मग रडायचं का. का ती कुठं वनवासाला जाती. आपल्या घराला जातीया. कष्ट का हे सारं कळतंय. विठाची आई पदरात तोंड दडवीत म्हणाली, माझी लेक आई होऊन चालली या. आईचं आई पण तिला कसं कळणार. सारी सोंग काढता येतात पण आईचं सोंग काढता येत नाही. मोरचा विचार करू नका. गप बस. बाळा पाटील म्हणाला, उद्या काय घडणार आहे त्याचा आज विचार नग. बाहेर गाडी जुंपली होती. पोळ्यांची दुरडी गाडीत ठेवली होती. पाहुणा म्हणजे स्वतः नवरात विठाबाईला न्यायला आला होता. आळीतील लोकांनी गाडीभोवती गर्दी केली. म्हाताऱ्या बाया येऊन विठाला आशीर्वाद देत होत्या. विठानं सर्वांचा निरोप घेतला आणि ती डोक्यावरचा पदर सावरून चटकन गाडीत चढून बसली. गाडी निघाली. विठानं हात उंचावला आणि मग सर्वच लोकांनी हात उंचावून तिला शेवटचा निरोप दिला. बैलानं घराच्या ओढीनं दौड घेतली. चाकं गरगरू लागली आणि विठाचं विचारचक्र जोरात फिरू लागलं. ज्या घरात ती जन्मली, जिथे तिने आपल्या भावंडात खेळली, वाढली, त्या सर्वापासून ती दूर दूर जात होती. तिची आई डोळ्यात आसवांचा सागर घेऊन त्या गाडीकडे पाहत होती. तिची 4 भावंडं चकित होऊन आपली अक्का अशी एकाकी कुठे गेली याचा विचार करीत पाहत होती. आणि विठाबाई सुखी माहेरला सोडून सासरी जात होती. क्षणाक्षणात तिचं माहेर दुरावत होतं. तिच्या हृदयात कालवाकालव होत होती. माझं माहेर मला अंतरलं आहे. मी त्याला सोडून दूर जात आहे.
आता भावंड रडत बसतील, आईला चैन पडणार नाही, बाप कुठंतरी रडून परत येईल, या विचारानं विठाबाई मनात खचत होती. गाडी वेगानं पळत होती आणि दोन्ही गुडघे पोटाशी धरून विठाबाई बसली होती. ती गुडघ्यावर हानवटी ठेवून रडत होती. तिचं दुःख निराळं होतं. ते कुणाला सांगून कळण्यासारखं नव्हतं. माहेरच्या सावलीतून ती उठली होती आणि आज आपल्या सासरच्या वणव्यात जात आहोत असं तिला वाटत होतं. बाळा पाटील संचित होऊन सोप्यात बसला होता. घरात भकास वातावरण दाटलं होतं. विठाची आई रडत होती आणि पोरं येऊन आई अक्का कुठं गेली असं विचारत होती आणि ते ऐकून आई अधिकच रडत होती. भावकीतली शहाणी माणसं येत होती. बळद तंबाखू काढून देत होती. काही पूर्वीच येऊन गेली. पाटील तुम्ही घाई केली असं म्हणून त्याचं काळीच फोडीत होती. तर काही जण धुराचा लोट नाकातोंडातून सोडीत म्हणत होते, बरं झालं विठाबाई गेली, लाग तिकडं लिगाड. ती कवा तरी जाणारच होती आणि बाळा पाटील हो म्हणून ऐकत होता. विठाचं त्या घरातील 16 वर्षाचं वास्तव्य एकाएकी नाहीसं झाल्यानं तो अंतरी जळत होता आणि बोलणारे येऊन जे तोंडाला येईल ते बोलून जात होते. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. दिवस वरती फिरला होता. विठाबाईची गाडी सीमेत शिरून पुढे निघाली होती. आता ती फक्त त्या पोरक्या मुलाचा विचार करत होती. त्याला कसं जपायचं, त्याला कसा जीव लावायचा, ते स्वभावानं कसं असेल, फक्त एवढाच विचार तिला छळीत होता. सोप्यात म्हातारा बसला होता. बाबू जवळच खेळत होता. 3 वर्षाचं पोरकं पोर आज सकाळपासून आनंदात होतं. त्याचं चित्त खेळावर लागत नव्हतं. ते वरचेवर अंगणात जाऊन गाडीची वाट पाहत होतं आणि त्याची पुन्हा पुन्हा निराशा होत होती. ती गाडी कुठंच दिसत नव्हती. आपला बाप आईला आणाई गेलाय एवढंच त्याला माहीत होतं. त्यानं आपल्या जन्मदात्या आईचं पुरतं तोंडी पाहिलं नव्हतं. ती त्याला एकटी टाकून निघून गेली होती आणि साऱ्यांना आया आहेत, मग मलाच का नाही? मला कुणी कडेवर का घेत नाही? कुणीच माझी काळजी करीत नाही. सर्व पोरांना आई आहे आणि मलाच आई नाही. हा एकच विचार बाबू आज कित्येक दिवस करीत होता, पण तो कोणाला बोलत नव्हता. म्हातारा आणि म्हातारी आजी ही दोघंच त्याला सांभाळत होती, परंतु बाबू त्यावर संतुष्ट नव्हता. त्याला आई हवी होती आणि आईसाठी तो वेडापिसा झाला होता आणि तो आईची वाट पाहत होता. आज सकाळपासून बाबू खुशीत होता. आज माझी आई येणार असं तो आळीत सांगत फिरत होता आणि त्याच्या आईविषयीची ओढ पाहून बाया डोळे टिपत होत्या आणि बाबूच्या जीवाची घालमेल झाली होती. एखादी गाडी येताना दिसताच तो टाळ्या पिटीत होता आणि आली माझी आई असं ओरडत पळत होता आणि भलतीच गाडी आहे हे कळून येताच वैतागून रडत होता. सोप्यात उभा राहत होता. बाबू काय झालं? म्हातारा बोलला. गाडी आली. बाबू उत्तरला. कुणाची गाडी आली? म्हाताऱ्यानं विचारलं आणि बाबू दूर होऊन दूर माळावर नजर टाकून म्हणाला, ती गाडी चव्हाणांची आली. आईची गाडीच येईना. काय करावं? काय करायचं? आता गाडी येईल. म्हातारा त्याला जवळ घेऊन म्हणाला, आता आईची गाडी येईल बरं. बाबूला आनंद झाला. तो हळूच अंगणात गेला आणि पुन्हा तो वाट पाहू लागला. आपल्या आईला मी कधी पाहीन असं त्याला झालं होतं. त्याच्या हृदयाची ती आईविषयीची ओढ पराकोटीला गेली होती. आता आईनं उशीर करू नये, तिनं लवकर यावं असं त्याला सारखं वाटत होतं. आणि त्याच्या हातापायांना चैन पडत नव्हती. त्याचे पाणीदार डोळे माळावरच्या गाडी मार्गावर चरफडत होते. त्याचा गोरा रसरसीत चेहरा कोमेजला होता. तो बापाचं अस्तित्व विसरून आईची वाट पाहत होता. त्याच्या भावना कमालीच्या ताणल्या होत्या. आता त्याला सहनच होत नव्हतं. आता या पोराला याड लागलं. म्हातारा काळजीच्या स्वरात म्हणाला. बाबूची ही अवस्था त्यालाही असह्य झाली होती आणि बाबूला कसं सांगावं याचं त्या म्हाताऱ्याला कोडं पडलेलं होतं. जर आज विठाबाई आली नाही तर हे मूल एका रात्रीत मरेल याबद्दल त्याची खात्री पटली होती. हळूच दिवसानं दडी मारली.
तिन्हीसांज झाली. वातावरण काळवंडलं. नि बाबूची दारुण निराशा झाली. त्यानं आशा सोडली नि आजीकडे जाऊन तो रडू लागला. म्हाताऱ्यानं विचारलं, बाबू काय झालं? आई येत नाही. त्यानं पाय आपटला, फुरकन नाक ओढलं. येईल की आता, म्हातारा म्हणाला. अजून वाट हाय. त्यांची येण्याची वेळ टळलेली नाही. तू खोटं सांगू न ग, बाबू चिडून म्हणाला. आई येणार नाही. येणार, तू गप बस. म्हातारा चिडक्या स्वरात गुरगुरला आणि बाबू या अंगणात जाऊन वाट पाहू लागला. त्याला कळत नव्हतं तेव्हा त्याची आई मेली. आज 3 वर्ष तो आईशिवाय जगत होता. नि आज आपली आई येणार हे समजल्यापासून तो चरफडत होता. तो एकटाच वाट पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात एकच कडूचं पडत होतं. ती दिवा लागण्याची वेळ जवळ येत होती. काही घरात दिवे लागले होते आणि तो अंधार पाहून बाबू रडत होता. रात्र झाली. आई येत नाही आणि आपण झोपल्यावरती येणार. ती मला दिसणार नाही. ती धावून का येत नाही? तो अंधाराशी बोलत होता आणि रडत होता. आणि थोड्याच अंतरावर गाडीचा खडखडाट झाला. बैलांच्या गळ्यातील चाळ वाजले. एक गाडी येत असल्याची बाबूला चाहूल लागली आणि तो अंधारात पळत गेला. पुन्हा तो भ्याला आणि धावत अंगणात आला. त्यानं आजोबाला विचारलं, गाडी कुणाची आली? बरं, ती आपलीच आहे, म्हातारा म्हणाला आणि पुन्हा बाबू धावत पुढे गेला. ती गाडी त्याच्याच रोखानं येत होती. त्याने बैल ओळखले आणि आडवा गेला. त्यानं बापाला हाक मारली आणि त्याचा आवाज ऐकताच गाडी थांबली. बाबू काय र? बापानं विचारलं. मी किती वाट बघायची. तो हुंदके देऊन रडू लागला आणि बाप म्हणाला, अरे खुळ्या, आम्ही कुठं बसलोय होय? येतोयच की. आई कुठं आहे? बाबूने विचारलं. ती काय गाडीत आहे, बापानं उत्तर दिलं आणि बाबू गाडीकडे वळाला. त्यानं गाडीच्या मागं जाऊन सर्व शक्ती एकवटून हाक मारली, आई आई आई. आणि ती हाक ऐकून विठाबाईच्या काळजाचं पाणी झालं. तिनं पटकन गाडीतनं उडी घेतली आणि विजेच्या वेगानं पुढे येऊन तिनं त्याला पटकन उचलून पोटाशी धरलं. मी त्याच्या गालाचा मुका घेतला. तो तिला बिलगला. आपली आई, जिनं मला जन्म दिला होता, तीच आज कित्येक दिवसानं परत आली आहे. तिनंच मला पोटाशी धरलं आहे. मला माझी आई मिळाली. याचा दुःखाचा बांध फुटला आणि तो रडू लागला. हुंदक्यांनी कंठ झाडला आणि एक एक शब्द तो बोलू लागला. आई, मला टाकून आता कुठं जाऊ नका, नाहीतर मी मरून जाईन. आणि हे शब्द विठाबाईच्या हृदयाला कटारीसारखे चिरत होते आणि तीही रडत होती. म्हणाली, आता मी तुला टाकून कुठं जाणार नाही आणि तू बी मला टाकून कुठं जाऊ नका, समजलं? त्यानं मानेनं होकार दिला आणि विठाबाई त्याला पोटाशी धरून जोतं चढून सोप्यात गेली. जसं स्वतःचंच मूल कुशीत घेऊन घरात जावं तशी ती घरात गेली. म्हातारीनं मीठ मिरच्या आणून विठाबाईहून वरल्या आणि मग ती शहाणी विठाबाई बाबूला घेऊन माझघरात गेली. तेव्हा बाबूचा बाप डोळे पुशीत होता. बाबू रडत होता. विठाबाई रडत होती. म्हातारी यांनाही रडवलं. बाबूनं 3 वर्षे आईशिवाय या जगात काढली होती. त्याच्या मस्तकावर आईच्या मायेची सावली नव्हती. तो उन्हात जळत जगत होता. पण आज विठानं त्याला पोटाशी धरताच त्याचा आत्मा शांत झाला होता. त्याला आई मिळाली होती. शिरावर आईच्या मायेची सावली निर्माण झाली होती. तो एकच दिवसात जन्माचा सुखी झाला होता. आणि विठाबाई आपलं माहेर, आई, बाप, भावंड सारं विसरून गेली होती. बाबूच्या त्या दारुण दुःखानं तिला तिच्या सुखाचा विसर पडला होता. एक नवा जिव्हाळा निर्माण झाला होता. त्या रात्री बाबू विठाबाईच्या कुशीत शांत झोपला. जणू त्याला तिन्ही लोकीचं राजपद मिळालं होतं आणि आईचा जिव्हाळा सापडला.